नालासोपारा येथे एका सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या गुजराती व्यक्तीला मराठी मावळ्यांनी जागीच तुडवलं आहे। अक्षयदीप भरतकुमार विसावाडिया वय वर्ष 37 असं या व्यक्तीचं नाव आहे। नागरिकांनी चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे। ट्विन्स पोलिसांनी धार्मिक श्रद्धांचा अपमान करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्याला अटक केली असून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। नालासोपारा पूर्व विजयनगर येथे हिल व्ह्यू सोसायटी आहे। या सोसायटी सदस्यांचा ऑलवेज हिल व्ह्यू सिटीझन्स नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे। 28 एप्रिल रोजी रात्री 9:30च्या सुमारास ग्रुपवर सोसायटीतील 2 सदस्यांमध्ये गुजराती व मराठी लोकांच्या भाषेवरून वाद सुरू होता। यावेळी सोसायटीत राहणारा अक्षयदीप भरतकुमार विसावाडिया यांनी गुजराती व मराठी असा भाषेवरून वाद वाढवून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं। ग्रुपवरील मराठी मुलांनी त्याला आक्षेप नोंदवला होता। व्हॉट्सअप ॲपवरील संभाषण इतर ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर सकल मराठा समाज वसई तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्यक्ष भेटून समज देण्याचा प्रयत्न केल्यावरही त्याने वाद वाढवून शिवीगाळ केली होती। अक्षयदीप हा छत्रपतींबद्दल असंबद्ध बडबड करत असल्यामुळे त्याला जागीच तुडवण्यात आलं। त्यानंतर ट्विन्स पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी अक्षयदीप याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक केली आहे। वसई सत्र न्यायालयात शुक्रवारी हजर केलं असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती ट्विन्स पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेंडगे यांनी दिली आहे। अक्षयदीप हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपुरुषांचे अवमान होण्याचे प्रकार वाढलेत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किल्ले रायगडावरून मोठी घोषणा केली होती। राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे। तरीही महाराष्ट्रात राहून आराध्य देव छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधान केले जात आहे। आता नालासोपारा येथील प्रकरणावरती मुख्यमंत्री काय निर्णय घेणार अशी विचारणा केली जात आहे। महाराजांबद्दल अपशब्द